नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज मी घेऊन आले आहे आकाश कंदील. लेखक वंदना विटणकर यांची सुंदर गोष्ट आहे. ही गोष्ट आहे चांदोबाची. तर ही गोष्ट ऐका आणि नेहमीप्रमाणे जर माझी गोष्ट तुम्हाला आवडली तर माझे दोन्ही चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मी अशाच नवनवीन गोष्टी घेऊन येत असते. शिवाय माझं जे दुसरं चॅनल आहे, ह्या चॅनलवर फक्त गोष्टी असतात. आणि दुसऱ्या चॅनल म्हणजे एव्हरीथिंग इन वन आहे. त्याच्यावर क्रोशा, कुकिंग, डान्सिंग, एम्ब्रॉयडरी, वर्किंग, मोतिया, सगळं काही जे काय म्हणून नाही ते तुम्हाला सगळं काही पाहायला मिळेल. तर माझ्या दोन्ही चॅनलला भेट द्या. तर चला आता आपण गोष्टीला सुरुवात करूया. गोष्ट आहे चांदोबाची. चांदोबा म्हणजे तुम्हा मुलांचा जीवाभावाचा मित्र. चांदोबा नसला की तुम्हा मुलांना करमत नाही. नि मुलांशिवाय चांदोबाला चैन पडत नाही, होय की नाही? पिठासारखं पांढरं शुभ्र चांदणं पसरवणाऱ्या चांदोबावर तुमचं मनापासून प्रेम आहे हे मला चांगलं माहीत आहे बरं का. म्हणूनच तर आकाशात चांदोबा आला की तुम्ही त्याच्याशी गुलुगुलू गप्पा मारीत बसता. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा काय झालं, दिवाळी जवळ येऊन ठेपली होती. चांदोबा आणि छोट्या मुलांचे कसले तरी बेत रचण्याचं काम जोरात चाललं होतं. दिवाळीच्या दिवसात काय काय मजा करायची, कुणी कसले कपडे घालायचे, फटाके, फुलभाज्या, सुरनळे वगैरे गोष्टींची वाटणी कशी करायची, किल्ले कसे आणि कुठे बांधायचे, गमती जमतीचे करमणुकीचे कार्यक्रम कोणते ठरवायचे. एक ना दोन, एकापेक्षा एक सरस बेत आखले जात होते नि खोडलेही जात होते. रोज कुणाला तरी एखादी नवीन कल्पना सुचायची. कुणीतरी ठरलेल्या बेतात काहीतरी दोष काढायचं आणि मग पुन्हा चर्चा, वादविवाद, रात्री कितीतरी उशिरापर्यंत चांदोबानी मुलं यांच्या अशा बैठकी रंगल्या होत्या. शेवटी एकदाची दिवाळी आली. घराघरातून पक्वान्नाचा सुवास दरवळू लागला. अंगण रांगोळ्यांनी सुशोभित झाले. नवीन कपडे लेवून प्रसन्नपणे लोक एकमेकांना भेटू लागले. इकडे चांदोबाचीही तयारी झाली. त्याने आपला हरणांचा रथ फुलांनी मढवून तयार केला. सशालाही उंची कपड्यांनी सजवलं. स्वतः चांदोबाने भरजरी कपडे अंगावर घातले. रुपेरी मुकुट डोक्यावर चढवला. मोत्या पोवळ्यांचे दागिने त्याच्या पोशाखावर झळकू लागले. चंदेरी कलाकुसर केलेल्या पादत्राणांनी तर चांदोबाच्या रुबाबात कमालीची भर टाकली. अशा ताटात झगमग झगमग करीत चांदोबाची स्वारी मुलांना भेटायला निघाली. चांदोबाचा राजवाडाही त्यावेळी दिव्यांच्या रोषणाईने नुसता लखलख करत होता. चांदोबा राजवाड्याबाहेर पाऊल टाकतो तो काय, आपल्या हरणाचा रथ त्याला तिथे दिसेना. आपल्या लाडक्या सशासकटचा हा रथ गेला तरी कुठे. चांदोबा विचार करू लागला. असं पूर्वी कधीच झालं नव्हतं. चांदोबाला विचार करल्यापासून हरणाचा तो रथ कुठंच जाऊ शकत नव्हता. आणि आज हे असं झालं कसं. चांदोबाने आपलं किरणदूत रथ शोधायला चारी दिशांना ताबडतोब रवाना केलं. बिचाऱ्या दूताने सारं आकाश पालथं घातलं, पण छे, हरणाचा रथ काही त्यांना कुठंच दिसला नाही. थोड्याच वेळात सगळ्या चंद्रराज्यात बातमी पसरली. चांदोबाचा हरणाचा रथ नाहीसा झाला. ज्याच्या त्याच्या तोंडी एकच विषय घोळू लागला, चांदोबाचा हरणाचा रथ. सगळेजण काळजीत पडले, कारण त्यांना माहीत होतं की ससा आणि हरणाचा रथ यांच्यावर चांदोबाचा फार जीव आहे. त्याच्यापासून त्याला क्षणभरी चैन पडणार नाही. रथ शोधून शोधून चांदोबा थकून गेला. झाडून सगळ्या चांदण्यांना त्यांनी विचारलं, माझा हरणाचा रथ आणि ससा तुम्ही कुणी पाहिला का. सगळ्यांकडून एकच उत्तर मिळालं, नाही, आम्हाला नाही तुझा रथ कुठे दिसला. इतक्यात रोहिणी कुठून तरी धावत धावत आली. ती फारच घाबरलेली दिसत होती. तिने चांदोबाला घाईघाईने सांगितलं, तो ढगांचा काळाकुट्ट राक्षस आहे ना, तो तुझ्या हरणाचा रथ आणि अंधाऱ्या राजवाड्यांकडे घेऊन जात होता. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. त्या काळुंद्र्याची ही हिंमत. चांदोबा चौताळून म्हणाला, माझा रथ पळवतो काय, दाखवतोस त्याला इंगा, त्याच्याशिवाय त्याची रग आता उतरायची नाही. असं म्हणत चांदोबा तावातावाने अंधाऱ्या राजवाड्याकडे जायला निघाला. चांदोबाला लांबूनच राक्षसांचा तो अंधारा राजवाडा दिसला. इतर कुणाला खरं म्हणजे तो दिसलाच नसता, कारण काळ्या मिट्ट काळोखाने भरला होता नुसता तो राजवाडा.
काळ्या काळ्या चित्रविचित्र आकाराच्या ढगांनी बांधलेल्या त्या राजवाड्यात तो ढगांचा राक्षस राहत असावा हे चांदोबाने अचूक ओळखलं, कारण चांदोबाचा संचार रोज साऱ्या आकाशभर होत असे. आकाशात कोपऱ्यात त्याच्या ओळखीचा होता. चांदोबा त्या वाड्यात शिरताच त्याच्या प्रकाशाने वाडा उजळून निघाला. इतक्यात हा 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 असा मोठ्यानं हसण्याचा आवाज त्याला आला. समोर वेड्यावाकड्या आकाराच्या काळा भिन्न रंगाचा ढगाचा धिप्पाड राक्षस उभा होता. गडगडाट करीतच तो म्हणाला, चांदोबा, पाहिलंस? तू आल्याबरोबर माझा वाडा कसा उजळून निघाला तो. असा प्रकाश माझ्या वाड्यात कधीच पाहिला नाही. तेव्हा माझी तुला विनंती आहे की तू माझ्या वाड्यात मुक्कामाला राहावं. चांदोबाचा राग अनावर झाला. तो ओरडून म्हणाला, मूर्खा, लाज नाही वाटत वाटेल ते बडबडायला? माझा लाडका ससानी हरणाचा रथ चोरून आणलास, तो आणलास आणि वर मलाही तो मुक्कामाला राहायला सांगतोस? चांदोबा, शांत हो, राक्षस नम्रपणे म्हणाला. तुझा रथ मी चोरला नाहीये, मुद्दाम पळवून आणला. म्हटलं रथाचा शोध काढीत तरी तू इथे येशील आणि माझ्या वाड्यात दिवाळी साजरी होईल. भित्रा चोरासारखी पळवापळवी कसली करतोस? हिम्मत असेल तर 2 हात करायला तयार हो. तुला कंठस्थान घालूनच मला माझा रथ परत न्यावा लागेल. चांदोबा वर्दळीवर आला. चांदोबा, असा रागवू नकोस रे. मला तू खूप आवडतोस. तुझ्याशी 2 हात करायची माझी मुळीच इच्छा नाही. तुझा रथही मला हिरवून घ्यायचा नाही. तू इथं राहावंस एवढीच माझी इच्छा आहे. आता तूच पहा. साऱ्या जगाला तू प्रकाश देतोस, पण माझ्या वाड्यात मात्र तिन्ही ठिकाण आपला काळोखच. मला तू इतका आवडत असून सुद्धा तुला माझ्या वाड्यात एकदाही यावंसं वाटत नाही का? असा माझ्याकडून काय अपराध झालाय? चूक झाली असेल तर मला क्षमा कर, पण माझ्यावर असा रागवू नको. असं म्हणून राक्षसाने चांदोबा पुढे अक्षरशः लोटांगण घातलं. राक्षसाचं आपल्यावरचं प्रेम पाहून दयाळू चांदोबाचं मन विरघळलं. तो प्रेमाने म्हणाला, राक्षसा, उठ. तुझं म्हणणं मला पटलं. तुझ्या वाड्यात मी जरूर मुक्कामाला येईन, पण रोज नव्हे, फक्त वर्षातून एकदा, याच दिवशी. कारण देवाने मला वर्षभराचं काम वाटून दिलं आहे, ते मला पार पाडलंच पाहिजे. देवाची आज्ञा मोडून कसं चालेल? पण याच दिवशी मात्र मी आठवणीने तुझ्या वाड्यात येईन. चांदोबाचं आश्वासन ऐकून राक्षस खुश झाला. तो आनंदाने म्हणाला, 1 दिवस तर 1 दिवस, तू येशील तोच दिवस. मग त्या दिवशी चांदोबा राक्षसांच्या वाड्यातच राहिला. राक्षसाने मोठा उत्सव साजरा केला. सगळ्या वाड्यात आनंदी आनंद झाला. इकडे चांदोबा अंधाऱ्या राजवाड्यात गेल्यावर सगळीकडे काळोख पडला. मुलांची तर कमालीची निराशा झाली. त्यांनी चांदोबाबरोबर किती गोड गोड बेट ठरवले होते. चांदोबानेही नक्की येण्याचं आश्वासन दिलं होतं. मग त्याने असं का केलं? नेमकी दिवाळीच्या दिवशी चांदोबाची गैरहजेरी मुलांना चांगलीच खटकली. एरवी आपल्या चांदोबा नेहमीत येतो आणि आयत्या वेळेस हे असं का? कित्येक मुलांनी तर ठरवलं की आता चांदोबा आल्यावर त्याच्याशी गट्टीफूच करायची. पण ही तो आल्यानंतरची गोष्ट. आजचं काय? चांदोबाशिवाय दिवाळी म्हणजे अगदीच काहीतरी. शेवटी साऱ्या मुलांनी ठरवलं की चांदोबाला शोधून काढायचं. पण अंधारात जायचं कसं त्याला शोधायला? कंदील घ्यायला हवेत. बरोबर. मग मुलांनी रंगीबेरंगी कागदाचे निरनिराळ्या आकाराचे नक्षीदार कंदील तयार केले आणि ते घेऊन मुलांची सेना निघाली चांदोबाला शोधायला. त्यांना रस्ता दिसावा म्हणून मोठी माणसंही दारोदारी दिवे लावले, पणत्या लावल्या. मात्र शोधूनही मुलांना त्या दिवशी चांदोबा काही सापडलाच नाही. दुसरा दिवसही तसाच गेला. मुलांचं कशातच लक्ष लागेना. त्यांना फराळातही गोडी वाटेना की फटाके फुलभाज्या उडवण्याची त्यांना इच्छा होईना. शेवटी दिवस मावळला, अंधार पसरू लागला आणि काल केलेले आकाशकंदील घेऊन सगळी मुलं पुन्हा चांदोबाच्या शोधाला निघाली. पण आज त्यांना चांदोबाचा शोध घ्यावा लागला नाही, कारण समोरून चांदोबा तो सुरेख रथ धावत धावत घेऊन येत होता. मग काय विचारता, मुलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. हातातले आकाशकंदील उंचावून आरडाओरडा करीत त्यांनी चांदोबाचं खूप धमाक्याने स्वागत केलं. चांदोबाचा सारा राग ते विसरून गेले. तो जवळजवळ येताच त्याच्याभोवती कोंडाळ करून मुलांनी त्याला विचारलं, चांदोबा, तू कुठे गेला होतास रे? काल आम्ही तुझी किती वाट पाहिली. चांदोबा हसत म्हणाला, मित्रांनो, मी की नाही काल ढगांच्या राक्षसाच्या अंधारा वाड्यात गेलो होतो.
बाप रे, राक्षसांच्या वाड्यात मुलं भीतीने उद्गारली. घाबरू नका, तो राक्षस दुष्ट नाही, तुमच्यासारखाच तो माझ्यावर प्रेम करतो, असं म्हणून त्यांनी सारी हकीकत मुलांना सांगितली. आणि तो म्हणाला, दरवर्षी याच दिवशी मी त्या राक्षसाच्या वाड्यात जाणार. दिवाळीच्या पहिल्या दिवशी मी तुम्हाला भेटू शकणार नाही, पण म्हणून तुम्ही माझ्यावर रागवणार नाही ना? नाही नाही, मुळीच नाही, मुलं ओरडली. चांदोबाने विचारलं, पण काय रे, हे रंगीबेरंगी कंदील कशा करता तयार केले? लांबून येताना ते इतके सुरेख दिसत होते, म्हणून सांगू, आपल्याला तो बुवा ते फारच आवडले. अरे, हे तर तुला शोधण्याकरता तयार केले होते आम्ही. आवडले ना तुला? मग आम्ही दरवर्षी असेच कंदील तयार करू, हां, मुलं उत्तरली. आणि मग त्यांनी आखलेले बेत मोठ्या मजेत पार पाडले. तेव्हापासून दरवर्षी असंच होतं. दिवाळीच्या पहिल्या दिवशी मुलांचा लाडका चांदोबा त्यांना भेटत नाही, पण मुलं मात्र न विसरता सुरेख सुरेख कंदील तयार करून उंचावर लावतात आणि खास चांदोबाला आवडणारे कंदील म्हणून त्यांना आकाश कंदील म्हणतात. तर अशी होती मस्त आकाश कंदिलाची गोष्ट. तर मुलांना, तुम्हाला आवडली असेल तर मला तुमच्या आईवडिलांना सांगा, मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला. आणि मी रोज अशा गोष्टी घेऊन येणार, तर त्यांना सांगायचं की आम्हाला रोज या आजीची गोष्ट ऐकायची आहे. तर चला, आता मजेत राहा, आनंदी राहा. बाय.